अनेक नाही, 3 लोकांची प्रकट नावं आहेत. आणखी काय असतील, पण 3 प्रमुख लोकांची नावं आहेत. त्यामध्ये एक हरदीप सिंग पुरी, जे माजी अँबॅसेडर होते ते आहेत. दुसरे अनिल अंबानी, जे खासदार होते आणि मोठे उद्योगपती आहेत. आणि तिसरे आपले महामहिम पंतप्रधान. तिघांचे नाव आहेत. कोणी डिनाय केलंय? कोणी सांगितले आमचे नाव नाही? पंतप्रधानांचा इस्रायल दौरा होतो आणि 2 महिने आधी अनिल अंबानी जाहीर करतो की इतक्या तारखेला पंतप्रधान इस्रायल जाईल, तुमचं काय काम असेल सांगा. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो. पंतप्रधान दौऱ्याचं किती वाजता फ्लाईट जाणार ते आम्हाला रात्री कळायचं. फक्त माहिती असायची की 25 तारखेला जाणार आहेत, दुपारी जाणार आहेत, रात्री जाणार आहेत, सकाळी जाणार आहेत, ते रात्री कळायचं. इतका गुप्त असायचा. आणि अनिल अंबानीला 2 महिने आधी कळतो दौरा. आणि तुमचं परराष्ट्र खातं होतं, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांच्याकडे 1000 राजदूत होते प्रत्येक देशात. त्यांच्या थ्रू तुम्ही काय संबंध साधला? तुम्ही काय खाजगी माणसाकडून का संबंध साधला? तुम्हाला काय लपवायचं होतं? ही उत्तर द्यावी लागतील. आणि म्हणून मग देशात आता काय होतंय बघूया. आता काय होतं, नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या आधी सगळं प्रकरण झाल्याशिवाय राहणार. नमस्कार. मी आज संजय पाटील आणि सतीश पाटील यांना भेटण्याकरता कोल्हापूरला आलो होतो, सांगतो भेटी करता. मी काही दिवस दिल्लीला होतो. कालच मी दिल्लीहून कराडला आलो आणि आज सगळ्यांच्या कराडच्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी डी.वाय. पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता गेलो होतो. कराडला परत जाण्यापूर्वी आपल्या काही लोकांना भेटावं म्हणून मी थांबलो इथं. पहिल्यांदा एक तर दादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणं महत्वाचं आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व, शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, क्रीडा क्षेत्र असेल, फार प्रचंड मोठा तरी स्वतःचा ठसा उमटवला आणि महाराष्ट्रभर एक शैक्षणिक संकुल करून लाखो बहुजन समाजातली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची केवाड खुली करून दिली. आणि फार मोठं वयाच्या 52-92 वर्षापर्यंत त्यांनी कर्तृत्ववान आयुष्य जगले. देशामध्ये त्रिपुरा असेल, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, राज्याचं राज्यपाल पद भूषवलं. सगळे केंद्रीय मंत्र्यांची, केंद्रीय नेतृत्वाची त्यांची फार जवळीक होती. शेवटी शेवटचे त्यांनी काही वर्ष फक्त समाजकारणाकरता आणि कोल्हापूरच्या आणि पश्चिम महाराष्ट्रात जनतेच्या सेवेकरता त्यांनी वेळ घालवला. म्हणजे खूप जवळचे कौटुंबिक संबंध होते अनेक पिढ्यांचे. त्यांना पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं, आमच्या कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या ठिकाणी कोल्हापूरला आलो तर आपल्याला भेटावं म्हणून थोडा वेळ थांबलेलं इथं. ऐतिहासिक घटना म्हणजे जे देशातलं शिक्षण व्यवस्थेबद्दलचं आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलचं जे आंदोलन झालं, ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन होतं. देशात यापूर्वी अनेक आंदोलन झाले. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, जयप्रकाश नारायणचं झालं, मंडलचं झालं, गुजरातमध्ये नवनिर्माण समितीचं झालं. पण हे वेगळं होतं. या आंदोलनाला कुठे जात पात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे काही नव्हतं. हे पॅन इंडिया असं आंदोलन होतं. आणि त्याचा परिणामी आपल्याला दिसला की मोदींना शेवटी माघार घ्यावी लागली. एक राजीनामा झाला आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आता सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. स्वतः प्रधानमंत्री 9-10 वाजता झोपतात, पण ते 12-12 पर्यंत जागून स्वतः इंस्टाग्रामचे व्हिडिओ करतात. विद्यार्थ्यांचे संपर्क फ्रेंड्स म्हणून साधायचा प्रयत्न करतात. तिकडं मोहन भागवत आपल्या पद्धतीनं झेन झीशी एक खूप ऑर्केस्ट्रेट केलेला, तयार केलेला इंटरव्ह्यू करतात. आणि मी फार माझी युवकांची जवळीक असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण वास्तव पाहिलं तर अमित शहाना पार्लमेंटमध्ये येऊन त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचं उत्तर काही देता आलं नाही. सरकार म्हणजे अत्यंत पॅनिक सिच्युएशन मध्ये आहे. आता काही दिवसापूर्वी मी ट्विटवर एक मेसेज टाकला होता की सरकारच्या राहिलेल्या कालावधीमध्ये एक सर्वात महत्वाचा निर्णय असेल
की शिक्षण मंत्री पद कोणाला देणार. आता जी व्यवस्था आहे, कसं काय त्या माणसाला प्रल्हाद जोशीनं शिक्षण मंत्री केलं. त्यांच्याकडे मुळातच 3 विभाग, 3 खाती होती. चौथं दिलंय. शिक्षण हे काही पार्ट टाइम हा विषय नाहीये. पण ज्या माणसानं अनेक अकलेची तारे तोडलेली आहेत, अशा माणसाला आपल्या भावी पिढ्यांचं भवितव्य हातात देणं काही योग्य नाही. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे. बहुतेक बदल होतील. तो बदल करताना एक असा व्यक्ती शिक्षण मंत्री झाला पाहिजे, जो विद्यार्थ्यांची एक जवळीक साधू शकेल, त्याचं एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व असेल, जो मोदींशी भांडून शिक्षणाकरता अधिक निधी उपलब्ध करून देईल, जो परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करेल. अशी व्यक्ती आज मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दिसत नाही. म्हणून त्यांना बाहेरून कोणती आणावं लागेल. पण त्यांनी बाहेरून आणला नाही, तर जर आता जी नावं घेतली जातात ते घेतलं तर मग कोणाचाही त्यामध्ये विश्वास बसणार नाही. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलं जातं, की त्यांना बहुतेक दिल्लीला पाठवलं, तर आम्ही काही त्यांना स्वीकारणार नाही. कारण नीट परीक्षेचं एक फार महत्वाचं केंद्र हे महाराष्ट्रात होतं. तुमच्या समोर सगळे हे चाललेलं आहे, तुम्हाला काही करता आलं नाही. आज कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली. काल नांदेडला एका पंजाबच्या मोठ्या नेत्यावर हल्ला झाला. माहिती होतं की सिक्युरिटीचा प्रश्न तिथं आहे, पण काही सरकार झोपलं होतं, काय केलं नाही. त्यामुळे अशा माणसाला केंद्रीय मंत्री करणं हे तुमचं अंतर्गत राजकारण काय असेल तर देशाची जनता, विद्यार्थी, काँग्रेस पार्टी ते काही स्वीकार करणार नाही. कुणाला करतायत बघूया आता काय होतंय ते. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही. आणि त्यामुळे जे काय करायचं ते आत्ता केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं आणि 2029च्या निवडणुकीला त्यांना हे सगळे करायचंय. आणि त्याकरता पक्ष फोडले जात आहेत. बंगालमधली टीएमसी फोडली गेली, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, आणखी आपल्या महाराष्ट्रातले पक्ष फोडाफोडीचं चर्चा चालू आहे. सत्ता पक्षाची माणसं सांगतात की आम्ही हा पक्ष पण फोडणार. आणि येणं केनं प्रकाराने जो 2/3 बहुमत मिळवायचं आणि काही लोकांनी गैरहजर राहायचं असं करून एकदा 2/3 बहुमत मिळालं की डिलिमिटेशनचा विषय होईल, पण मग कुठलीही घटना दुरुस्ती सरकारला करता येईल. आता जर परिसीमन विधेयक किंवा ज्याला डिलिमिटेशन म्हणतात त्याबद्दल बोलायचं झालं तर आमचा काँग्रेस पक्षाचा आमचा जे सरकारचा जो काही प्रस्ताव आहे त्याला विरोध आहे. जरी राज्यघटनेमध्ये 49 साली आपण लिहिलं असलं की दर 10 वर्षांनी जनगणनेनंतर तुम्ही पुनर्रचना करा. पण वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर उत्तरेच्या राज्याची आणि दक्षिणेच्या राज्याची तुलनात्मक पाहिली केली तर दक्षिणेच्या राज्यांनी आर्थिक प्रगती केलेली आहे. महिलांच्या शिक्षणाकरता पुढाकार घेतलेला, त्यामुळे तिथं लोकसंख्या वाढ झालेली नाही. आणि तशा पद्धतीने आपण जर घटनेतल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 10 वर्षांनी जनगणना करून जर पुन्हा परिसीमन केलं तर मग दक्षिणेच्या राज्यावर प्रचंड मोठा अन्याय होईल. आपला फेडरल बॅलन्स आहे तो बिघडेल. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तर काही पक्षांनी आमची हरकत नाही वगैरे असं म्हटलेलं आहे, पण ते विरोध आहे, ते मी त्याला विरोध करणार आहे. बिलकुल चालणार नाही. तामिळनाडूमध्ये विरोध होईल, पण मला वाटतं त्यामुळं सरकारनं या अधिवेशनामध्ये ते बिल आणलेलं आहे. पण काय उद्या त्याला एक 3 दिवसाचं विशेष अधिवेशन ते कधी आणू शकतात. पण त्यांना घटना दुरुस्ती करता 2/3 बहुमत पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की देशातलं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं ते तिथं आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं. त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे हे आता आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मुवमेंटला मिळेल. आणि युवकांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला वाटतं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे. 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं आम्हाला आता पुढची पावलं टाकायची. पण त्याकरता सगळे विरोधी पक्ष मोडून टाकायचे. विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना विकत घ्यायचं, त्यांना धमक्या द्यायच्या, दहशत द्यायची आणि विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही. हे भाजपचं राजकारण चाललेलं आहे. पण ते देशातली जनता त्याला यशस्वी होऊ देणार नाही.
प्रश्न अनेक आहेत आणि आम्ही त्यामध्ये आमची स्पष्ट भूमिका वेळोवेळी मांडत राहणार आहोत. त्यामध्ये आणखी चर्चा आपल्याला काही करायची तर आपण विचारू शकता. काय झालं, हे राजकारण आहे. झारखंडमध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे म्हणून त्याला टार्गेट करायचं. पण आज केंद्र सरकारची जबाबदारी नरेंद्र मोदी, अमित शहा, शिक्षण मंत्री यांची आहे आणि त्या जबाबदारी स्वीकारून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा त्यांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला नाही. हा विद्यार्थ्यांच्या प्रेशरमुळे आलेला आहे. परंतु आज जेव्हा राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारले की विद्यार्थ्यांच्यावर गन्स वापरायचा, AK-47 बिहारमध्ये वापरायचा, पॅलेट गन वापरायचा, लाठी चार्ज करायचा आदेश कोणी दिला? कारण क्राऊड कंट्रोल करता आपण हे वापरत नाही, अश्रुधूर वगैरे. कुणीतरी वरच्या माणसाने सांगितल्याशिवाय तो होणार नाही. अमित शहाने तो आदेश दिला का? आणि समजा अमित शहाने दिला नाही, खालच्या खाली लोकांनी केलं, मग तुम्ही कसले अर्थमंत्री आहात, कसले गृहमंत्री आहात? म्हणून दोन्ही बाजूनी तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट मागणी आहे. आणि त्यामुळे अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही. ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे, पण सभागृहात येत नव्हते. इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची. त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट. कल्पना असते, निश्चित असते. IB चे लोक त्यांना निरोप देत माहिती देतात, दिल्लीची DG त्यांना माहिती देतात, त्याला सगळं वॉर रूम सारखं तिथं असतं, सगळं ताबडतोब कळत असतं. पण अधिकार शेवटी गृहमंत्र्यांचा असतो. गृहमंत्री आपल्या अधिकारांना सांगतात. त्यामुळे जबाबदारी टाळण्याकरता प्रधानमंत्री म्हणून येतील मला माहित नव्हतं. पण त्यांना सगळं माहिती होतं. नाही बघा, आपल्या घटनात्मक तरतुदीमध्ये काम करताना आपण मंत्रीपद किंवा विभाग असतात त्यांची जबाबदारी असते. केंद्र सरकारमध्ये कुठल्याच खात्याने काय काम करायची विशेष सूची केलेली असते. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणून एक पत्रिका असते. त्यामध्ये कोणी काय करायचं, युद्ध झालं तर संरक्षण मंत्र्यांनी करायचं, परराष्ट्र खात्याने काय काम करायचं सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, दिल्लीची व्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. नाहीतर आपण बघितले घटनेमध्ये कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा अखत्यारीचा विषय असतो. पण दिल्लीमध्ये खास बाब अशी आहे की दिल्लीची कायदा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. त्यामुळे जबाबदारी निश्चित आहे. कुणाची जबाबदारी? संसदेमध्ये 19 वर्ष राहिलेलो आहे. मंत्री होतो, विरोधी पक्षात होतो. अध्यक्ष तुमचे आहेत. तुम्ही कार्यक्रम पत्रिका ठरवायची असते. तुम्ही सांगा की 12 वाजता अमित शहा सभागृहात निवेदन करतील. कोण त्याला थांबवणार आहे? आणि आम्ही जर तिथं अडथळा आला तर मग आम्हाला विचारायचं होतं. पण प्रश्न आम्ही विचारणार. पळपुटे कसे झाले? तुम्ही सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही. आणि कोण पळपुट आहे मग? नाही, बघा, आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही उत्तर द्या. पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजेत. आणि उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही. पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला का नाही? पेलेट गन वापरल्या का नाही? आज एका मुलाचा डोळा गेला का नाही? बिहारमध्ये AK-47 वापरल्या का? कुणीतरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना, मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं. मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात. म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही, हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका. तुम्ही अध्यक्षांच्या परवानगी घेऊन मला सभागृहामध्ये निवेदन करायचं, येऊन उभं राहायला पाहिजे होतं. मग आम्ही काय केलं असतं मला विचारायचं होतं. खोटं आहे ना. तुम्ही सरकारची जबाबदारी, अधिवेशन चालवायची सरकारची जबाबदारी असते. सरकारने संसदेमध्ये आले पाहिजे, आपलं निवेदन केलं पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही आला का संसदेमध्ये? कोणावर तरी खापर फोडण्यात काय अर्थ आहे? ते बघा, विरोधक आहेत, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, ठीक आहे. ते प्रल्हाद जोशीला आपण सिरियसली घेतो का कधी? काय म्हटला होता माणूस की काँग्रेसच्या राज्यामध्ये वीज पुरवठा काँग्रेसने दिला नाही म्हणून लोकसंख्या वाढली. अशा अकलीच्या जाती तोडणारा माणूस आज शिक्षण मंत्री आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. हे पहा, मला ती घटना माहिती नाही, पण राहुल गांधी सुसंस्कृत नाहीत हे मी बिलकुल मानणार नाही. काय वक्तव्य केलं, काय ती माहिती घ्यावी लागेल. आता भारताचे नागरिक नाही, तुमचं सरकार आहे, तुझा कायदा आहे, सिटिझनशिप ऍक्ट, तुम्ही कायदा करा ना, कारवाई करा ना. खोटे तुम्ही आरोप करून नुसता फॉल्स प्रोपगंडा करून चर्चा करायला चालणार नाही. ते अगदी बरोबर आहे. आणि मी त्याकरता मी काही ठिकाणी बोललेलो पण आहे. पहिल्यांदा मोहन भागवतांनी त्यांचे जे
जॉईंट जनरल सेक्रेटरी अतुल लिबाय आहेत, त्यांना विचारलं पाहिजे हे राष्ट्रद्रोही मुलं आहेत का? आपली मुलं आहेत ती, आणि त्यांना तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणताय? तुमचे नवीन नदीन त्यांचा तो अध्यक्ष आहे पार्टीचा, तो म्हणतो हे राष्ट्रवादी, यांना परदेशी पैसे मिळतात. म्हणजे इतके तुम्ही आपल्या मुलांना तुम्ही म्हणताय, ही मुलं तुमची आहेत, त्यांच्या ट्विट बघा, त्यांचे व्हॉट्सअप मीम बघा, यांना कुठले पैसे, ते देशद्रोही आहेत मुलं ती. लाज वाटली पाहिजे. आणि मोहन भागवत हे दुतोंडी काम थांबवलं पाहिजे. तुम्ही अध्यक्ष आहेत ना RSSचे, तुम्ही त्या अतुल लिमाला बोलवून सांगितलं पाहिजे की बिलकुल चुकीचं आहे म्हणून, किंवा नवीन नबीला सांगितलं पाहिजे. तुम्ही बघितलं तर तुम्ही NGO आम्ही आहे म्हणून सोंग करता. आम्ही एक गैरसरकारी संघटना आहे, आणि तुमचा अधिकार तर तुमचा भाजप सगळा आहे. कुणीतरी काय ते काय खरं काय सांगा ना तुम्ही. हे बघा चुकीचं आहे. एक मिनिट त्याची दुरुस्त करतो. 20 जुलैला जी घटना घडली त्याच्यावर राजकीय फायदा आम्ही घ्यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही भेटीला काही गेलो होतो, पण त्या आंदोलनामध्ये आम्ही पण आहोत असं दाखवलं नाही. हे सर्वची विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, परीक्षेचं आंदोलन होतं. राहुल गांधी संसदेमध्ये 21 तारखेला उतरले, जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, जेव्हा अश्रुधूर सोडला गेला, जेव्हा पेलेट गेन वापरले गेले, आणि त्यानंतर सतत फक्त एका मुद्द्यावर की तुम्ही विद्यार्थ्यांवर अत्याचार केलाय, अमित शहानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यामध्ये काय चूक आहे? अगदी 100% खरं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आज पंतप्रधानांचं हसं होतंय जगात. जर एखाद्या देशात जायचं झालं तर परराष्ट्र खात्याचे लोक सांगतात की तुमच्या देशाचा एखादा पुरस्कार असला तर आमच्या पंतप्रधान त्यामुळे ते येतील. मग त्यांच्या देशात जरी नसला तरी तो मॅन्युफॅक्चर करतात. सेशेलला गेले होते, पुरस्कार नव्हता, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत, तुम्ही पुरस्कार तयार करा, पुरस्कार केला. इस्रायलला गेले, पहिल्यांदाच तो पुरस्कार दिला गेला. हसं होतं अक्षरशः. पण खरी परिस्थिती काय आहे? तर मी एकदा कराडला डिसेंबरमध्ये बोललो होतो. अमेरिकेत जे काही प्रकरण चाललेलं आहे आता, एप्स्टीन नावाच्या माणसाचं, त्यामध्ये भारतातल्या 3च लोकांची नावं लिहिली आहेत अधिकृतपणे. एप्स्टीन नावाचा जो माणूस होता, त्याला इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेनं, मोसादनं त्याला तिथं सेटअप केला होता अमेरिकेमध्ये. त्याचं फक्त काम होतं लोकांना ब्लॅकमेल करणं. तो 1995 पासून हे काम करत होता. 1000-1500 मोठ्या धेंडाना त्यांनी आपल्या जाळ्यात अडकवलं, आणि ईस्ट युरोपच्या ज्या मुली गरिबीमधल्या होत्या त्या मुलींना मसाज करण्याकरता नोकऱ्या देतो म्हणून गुंतवलं, आणि प्रचंड मोठा गोरखधंदा त्याचा चालला होता. त्यानंतर अमेरिकेत त्याला शिक्षा झाली, आणि हा बाल लैंगिक शोषण करण्याचा धंदा करतोय म्हणून त्याची शिक्षा झाली. आता त्यानंतर त्या माणसाची संबंध कसा कोणी ठेवला, याचं उत्तर प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार नाहीये. आज ती सगळी कागदपत्र अमेरिकन सरकारला मिळालेली आहेत, आणि अमेरिकेच्या संसदेने कायदा पास केलेला आहे की त्या एप्स्टीनच्या संदर्भातले सगळ्या फायली, सगळे कागदपत्र खुले करा. आणि त्याकरता संसदेने कायदा केलेला आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट, ज्या संसदेच्या कायद्यावर प्रेसिडेंट ट्रम्पनी सही केलेली आहे. 19 नोव्हेंबर 2025 कायदा पास झाला की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र उपस्थित करा, म्हणून मी त्यावेळी बोललो होतो. आता मला वाटलं फाईल्स मध्ये काय 10, 15, 20 कागद असतील, पण ते 60 लाख कागद आहेत. 6 मिलियन पेपर्स, त्यातले 3 मिलियन म्हणजे 30 लाख पेपर प्रकट झाले, 30 लाख अजून व्हायचे. आणि यामध्ये त्या ईमेल्स प्रकट झाल्या त्या सरकारने केलेल्या अमेरिकेच्या, त्या कुठं मॉर्फ वगैरे त्या AI वगैरे नाही केलेल्या, खऱ्या आहेत त्या, सगळे शिक्का प्रत्येक कागदावर आहे. त्यामध्ये भारतातल्या 3 लोकांची नाव आहेत, अनेक नाही, 3 लोकांची प्रकट नाव आहेत. आणखी काय असतील, पण 3 प्रमुख लोकांची नाव आहेत. त्यामध्ये एक हरदीप सिंग पुरी, जे माजी अम्बॅसेडर होते ते आहेत. दुसरे अनिल अंबानी, जे खासदार होते आणि मोठे उद्योगपती आहेत. आणि तिसरे आपले महामहिम पंतप्रधान. तिघांचे नाव आहेत. कोणी डिनाय केले? कोणी सांगितले आमचे नाव नाही? पंतप्रधानांचा इस्रायल दौरा होतो, आणि 2 महिने आधी अनिल अंबानी जाहीर करतो की इतक्या तारखेला पंतप्रधान इस्रायल जाईल, तुमचं काय काम असेल सांगा. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो. पंतप्रधान दौऱ्याचं किती वाजता फ्लाईट जाणार ते आम्हाला रात्री कळायचं. फक्त माहिती असायची की 25 तारखेला जाणार आहेत, पण दुपारी जाणार आहेत, रात्री जाणार आहेत, सकाळी जाणार ते रात्री कळायचं. इतका गुप्त असायचा. आणि अनिल अंबानीला 2 महिने आधी कळतो दौरा. आणि तुमचं परराष्ट्र खातं होतं, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांच्याकडे 1001 राजदूत होते प्रत्येक देशात. त्यांच्या थ्रू तुम्ही काय संबंध साधला? तुम्ही काय खाजगी माणसाकडून का संबंध साधला? तुम्हाला काय लपवायचं होतं? याची उत्तर द्यावी लागतील. आणि म्हणून मग देशात आता काय होतंय बघूया, आता काय होतं ते.
नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या आधी सगळं प्रकरण झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, मी एवढंच बोललो होतो, जे पुन्हा बोलतो, खरं म्हणजे नाही बोललं पाहिजे मला. तिसऱ्या आमच्या अजूनही मित्रपक्ष आहेत. आमच्या महाविकास आघाडीचे सहकारी आहेत. पण एक गोष्ट आहे, की आम्हाला जे सत्ताधारी पक्ष आता काही माझ्या मंत्रिमंडळातले लोक होते. त्याच इथं मोठे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. काही सहकारी आहेत. आपण काही एकमेकांची कामं करतो. ते सांगतात, की आमचं ऑपरेशन काय काय त्याला म्हणतात टायगर काहीतरी. ते ऑपरेशन आम्ही उबाटाचं केलं म्हटलं आता ते राहिल्यापेक्षा त्याचं आम्ही करणार आहे. म्हणून मी त्या दृष्टीने बोललो होतो, की बाबा तिथं खासदारांची अस्वस्थता आहे. कामं होत नाहीत वगैरे त्यांना तुम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे. तर त्याचा प्रयत्न करतायत सुप्रियाताई वगैरे. पंतप्रधानांना घेऊन त्यांची कामं करता गेल्या होत्या. त्यामुळे दुसरं काय असेल असं वाटत नाही. कारण काही पक्षांतरावरची चर्चा असेल ते जाहीर होत नाही. ते फोटो काढून पंतप्रधान कोण भेटत ते गुप्तपणे भेटतात. परंतु अस्वस्थता नक्की आहे. आणि आम्ही ते आमचे सहकारी आहेत, ते राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आता पवार साहेबांची पार्श्वभूमी ही डाव्या पक्षांची आहे. त्यामुळे ते तिकडे जातील असं मला वाटत नाही. पण शेवटी काय आहे, यांचे जे त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा नाही. बरेच होते. आता हर्षवर्धन पाटलांनी एकदा स्टेटमेंट केलं होते, आता मला झोप येते. तर ते काय काय चाललंय तुम्ही रोज बघताय जवळ. आत्ता मला एक आमदार बंटी पाटलांच्या घरी भेटले, माजी आमदार. ते म्हटले, "काय मला इतका त्रास होतो." मला म्हटले, "मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की तुझ्या सगळ्या अडचणी मी सगळ्या सोडवतो, भाजपमध्ये ये." काँग्रेसचे आमदार. मुख्यमंत्री सगळे सॉल्युशन त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा नाही. कामाच्या निमित्तानं बदल्या करतो, हे करतो, काही सांगायचं नाही तर ईडी लावतो, नाहीतर सीबीआय लावतो, नाहीतर इन्कम टॅक्स लावतो. हे चालू आहे. पण असं आहे, मी हा वेगळा विषय आपण तो नंतर कधीतरी घेऊ. मी एकदा कोल्हापूरला येईन व्याख्यान वगैरे द्यायला. काय झालं महाराष्ट्रात पाहिलं आपण तर एकही मोठी आधुनिक इंडस्ट्रीत आली नाही. आपल्याला माहिती आहे की ज्या चिप असतात आपल्या फोन मधल्या किंवा कुठेही सिलिकॉन चिप ज्याला म्हणतात त्यामध्ये आपण मागं आहोत. देशात एकही सेमीकंडक्टर चिप तयार करायचा कारखाना नाही. आम्ही सेमीकंडक्टर पॉलिसी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायचा प्रयत्न केला, पण आमचं सरकार गेलं. मोदी सरकारने ती पॉलिसी पुढे चालवली, चांगली पॉलिसी चालवली आणि त्याच्या अंतर्गत एक देशामध्ये 12 सेमीकंडक्टर उद्योग आलेले आहेत. 12. महाराष्ट्रात किती आहेत? 0. ते सगळे गुजरातमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, दक्षिणेच्या राज्यामध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, पण महाराष्ट्रात 0. आज ऍपल फोन सगळ्यांच्याकडे बरेच वापरतात लोक. त्या ऍपल फोनचं सब कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या काय आहेत? त्यात चीनमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली म्हणून भारतात आल्या. ऍपलच्या सब कॉन्ट्रॅक्टच्या 5 मोठ्या कंपन्या आहेत भारतामध्ये. त्यापैकी टाटाच्या 2 आहेत. एक फॉक्सकॉन नावाची तैवानची कंपनी. एकही कंपनी महाराष्ट्रात नाही. देवेंद्र फडणवीसांनी 17ला मोठा गाजावाजा केला होता की मी तळेगावला फॉक्सकॉन कंपनीला द्यायला येते. मला स्वतः माहिती आहे की ते तयार होते. इतकं झालं की ते कंपनी अधिकारी आले होते, तरी शाळा कॉलेजेस बघितली. आमची माणसं कुठल्या कॉलेज जाणार कुठले, पण नाही गेले. ती गेली गुजरातमध्ये. जेव्हा मी उद्योगपतीने विचारतो तर कारण काय सांगतात, की इतर राज्यामध्ये सिंगल विंडो पद्धत आहे. एकदम काम होतं. म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या 3 विंडो आहेत. आम्हाला 3 दारं पुजावी लागतात तेव्हा आमची कामं होतात. आणि मग आमदारांचा जाच आहेच. स्क्रॅप मलाच दिलं पाहिजे. लेबर कॉन्ट्रॅक्ट मलाच दिलं पाहिजे. ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मलाच दिलं पाहिजे. नाहीतर तुझा रस्ता खोदून ठेवीन. किती उदाहरण सांगू? आणि या बीडची घटना काय झाली? बीडमध्ये एकही उद्योग नाही. एक अमित शहाचे वैयक्तिक मित्र असलेले गुजराती माणसानं, मोठ्या माणसानं बीडला काही उद्योग टाकायचा प्रयत्न केला. खंडणीवाले आले तिथं. धमक्या दिल्या आणि त्या बिचारा सरपंचाचा खून केला. तो आमच्या पक्षात नव्हता, पण सरपंच होता. त्यानं आपल्या कामगाराला वाचवायचा प्रयत्न केला, तो खून केला. काय झालं त्या माणसाचं? तो कराड का कोण येतो? त्याला राजश्रय सरकारी आशीर्वादाने सगळा गोरखधंदा झालेला आहे. महाराष्ट्रात कसे उद्योग येतील? आणि त्यावेळेस मी बोललोही होतो, की देवेंद्र फडणवीस स्वतः एक हॉटलाईन करून उद्योगपतींना डायरेक्ट बोललं पाहिजे, तुम्हाला खंडणीचा त्रास देतोय. पुणे परिसरामध्ये इतका प्रचंड त्रास आहे. सातारा खंडाळा MIDC मध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांचा त्रास होता. पुण्यामध्ये त्रास आहे. खंडणी दिल्याशिवाय कामच करता येतं. कोण इथं राहील? आज इतर राज्यात तुम्हाला रेड कार्पेट टाकतायत. स्वतः मुख्यमंत्री जाऊन तिथं कामं त्यांचे करतायत. आणि तिथं तुमचे 3-3 ठिकाणी जावं लागतं. अरे डाव्हर्सला गेले त्यांनी किती किती लाख किती लाख कोटीचे करार केले? त्यातला एक करार कुणी केला माहितीये का? सत्यजित तांबे आमचे आमदार होते ना, त्यांची कंपनी कांदिवलीला आहे. त्या कंपनीच्या वरती 40,000 कोटीचा करार डाव्हर्सला केलाय. मुंबईला तुम्हाला करता येत नव्हता.
आणि कसली कंपनी, कुठं काम केलं, काय झालं? ठीक आहे, 2 वर्ष झाली डावसला जाऊन, एक तरी उद्योग सुरू झालाय का? हे सगळे बोगसगिरी आहे, त्याला काय अर्थ नाही, खोटं आहे सगळं. प्रश्न असे आहे की एक प्रश्न, पहिला मुद्दा, आज उद्योगपतींना खंडणीखोरांचा त्रास होतोय का नाही? तुम्ही सांगा. तुम्हाला ऐकून तुम्ही पुण्याच्या लोकांनी सांगितलं आहे का नाही सांगा. दुसरं, आज इथले विजेचे दर सगळ्यात जास्त आहेत. तिसरं, रस्त्यांची परिस्थिती काय बघा, आता इंटरनॅशनल हायवेचे त्यात काय होतंय की सरकारचं सगळं लक्ष हायवेमध्ये आहे. तर शक्तीपीठाचा तुम्ही जिथं मोठा आंदोलन सुरू केलेलं आहे, तर ते रस्ते मोठे करायचे, त्यातले 40% कमिशन खायचं. हा क्लिअर त्यांचा धंदा चाललेला आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2013ला जेव्हा मी केंद्रामध्ये शिक्षणाचा कायदा केला, राईट टू एज्युकेशन, त्यानंतर आम्ही ठरवलं की शिक्षकाची अर्हता तपासायची, नंतर त्याला नोकरी द्यायची. म्हणून आम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मी महाराष्ट्रात 2011ला सुरू केली, की प्रत्येक टीचरनं ती टीईटी परीक्षा पास झाली पाहिजे, नंतर त्याची रिक्रुटमेंटची परीक्षा होईल, पण किमान अर्हता ही पाहिजे. आता जी माणसं जी माणसं शिकवत होती त्यांनी 5 वर्षात ही परीक्षा दिली पाहिजे असं मी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% लोक टीईटी क्वालिफाईड आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे? सरकारचं लक्ष शिक्षणाकडे आहे का? आरोग्याकडे आहे का? किती पदं रिक्त पडलेली आहेत? आज कृषी महाविद्यालयामध्ये 70% जागा रिक्त आहेत. IIT मध्ये 41% जागा रिक्त आहेत. माणसं मिळत नाहीत, तुम्ही पगार नीट देत नाही, शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यात खर्च करत नाही. तुमचं फक्त लक्ष आहे रोड कॉन्ट्रॅक्ट, पूल बांधायचे, 40% कमिशन. 40% कमिशन सिद्ध करणं सोपं नसतं, मला माहिती आहे. पण मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. एक्सप्रेस म्हणजे त्याला ऍक्सेस कंट्रोल म्हणतात, की कोणी रस्ता क्रॉस करत नाही, काही नाही, दोन्ही बाजूनी हे असतं. नंतर मग एक्सप्रेसवेची पद्धत सुरू झाली, बरेच एक्सप्रेसवे सुरू व्हायला लागले. युपी मध्ये 13 एक्सप्रेसवे आहेत योगीच्या सरकारमध्ये. काही 3 लेन, काही 6 लेनचे आहेत, काही 8 लेनचे आहेत, काही 2 लेनचे आहेत. म्हणून नेहमी कॉन्ट्रॅक्ट देताना लेन किलोमीटर किंमत काढली जाते. एकूण किलोमीटर बघत नाहीत, कारण 6 लेनचा आहे का 4 लेनचा आहे का 8 लेनचा आहे, लेन किलोमीटर. तुम्ही युपीच्या 13 रस्त्यांची लेन किलोमीटरची ऍव्हरेज कॉस्ट काढा. तुमचं बीजेपी सरकार आहे ना, आमचं नाही. आणि समृद्धी महामार्गच्या 700 किलोमीटरच्या लेन किलोमीटरची कॉस्ट काढा. 40% जास्त महाराष्ट्राचे. आज युपी कंपन्यांना, युपीच्या सरकारी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर महाराष्ट्राचे 40% वाटले. कुठे गेले 40% पैसे? म्हणून तुम्हाला शक्तीपीठाचा 1 लाख कोटीचा करायचा आहे. आम्हाला त्याचा विरोध काय आहे की ठीक आहे, आपल्याला महामार्ग पाहिजेत, पोटे पाहिजे, पण शिक्षण, आरोग्य, रिसर्च आणि एकंदरीत याकरता स्किल डेव्हलपमेंट याकरता तुम्ही जी पद्धत गोळा केली पाहिजे. देश आपला गरीब आहे. आज एखादा माणूस असला, एखाद्या इथं समजा म्युन्सिपालिटीमध्ये सफाई कामगाराचं काम करत, त्याला काय 20, 25, 30,000 रुपये पगार आहे. तोच माणूस जर एखादा PhD असला, AI मध्ये असला, इस्रायलमध्ये काम करत असला, तर त्याला 70 लाख रुपये पगार आहे. त्या 70 लाखापैकी तो 20 लाख कर देतो सरकारला. हा 20,000 घेणारा माणूस किती देतो कर? तुम्ही मनुष्यबळ विकसित केलेलं आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा आकडा जरी 6वी अर्थव्यवस्था म्हटली तरी पर कॅपिटा GDP, प्रति व्यक्ती आपण किती संपत्तीचं भर टाकतो, त्यामध्ये भारताचा जगात 139वा क्रमांक आहे. आणि तुम्ही विकसित भारतच्या गप्पा मारताय मला. ते 56% माहिती तुमच्याकडून घेईन मी, कोणी सांगितलं 56%. ते सांगतोय मी. रस्त्याची परिस्थिती काय, विजेचे दर काय आहेत, खंडणीखोराचा त्रास काय, या सगळ्या एकंदरीत गोष्टी केल्या तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना फ्रेंडली वातावरण नाही. आणि म्हणून त्याकरता एक उदाहरण दिलं. एकही मोठा उद्योग का महाराष्ट्रात येत नाही?